नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 30 इंच 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती अगदी सोप्या पद्धतीत कटिंग करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 15 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या। तर शोल्डर केव्हा ही मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं। तर मागचा गळा डीप आहे म्हणून मग शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच। 5 इंचाला 2 रेषा कमी। त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आहे 5.25 इंच। छाती आहे 30 इंच, तर 30 चा चौथा भाग येतो 7.5 इंच। 7.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर मग कमर आहे 26 इंच, तर कमरेचा चौथा भाग येतो 6.5 इंच। मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर आपल्याला गळा ओपन करायचा आहे 1.25 इंचावरती। आधी आपण मागच्या साईडची कटिंग करून घेत आहोत। गळा ओपन केला 1.25 इंचावरती। त्याच्यानंतर मग गळ्याची खोली आहे 10 इंच, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून इथे 10.5 इंचावरती खूण करून घेतली। अर्धा इंचावरती पॉइंट देऊन तिरकस रेषा ओढून घ्यायची। या पॉइंट पासून मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी 1 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि या पद्धतीने मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंच खाली तिरकस उतार देऊन घ्यायचा। इथं आपल्याला अर्धा इंचावरती शोल्डर उतार देऊन घ्यायचा। इथं बरोबर 1/2 इंच इतकं अंतर येतं। 7 इंचाच्या खाली डीप गळा असला की शोल्डर उतार हा आठवणीने देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर हा मध्य सेंटर काढून इथं आपल्याला 1 इंचाचा उभा टक्स देऊन घ्यायचा आहे आणि तो 4.5 इंचावरती। दोघही बाजूंना अर्धा इंच अंतर मोजून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचं। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपण जेव्हा हा टक्स देतो तेव्हा खालचा भाग तिरका होतो म्हणून मग इथं आपल्याला अर्धा इंचावरती पॉइंट देऊन हा भाग तिरकस कट करून घ्यायचा। याची आपली मागची साईड आपली पूर्ण रेडी झाली। हिची आपल्याला कटिंग करून घ्यायची, मग आपल्याला पुढच्या साईडची कटिंग करून घ्यायची आहे। मागची साईड आहे तशीच कॉपी करून घेतली। इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी जे काही आपण माप टाकून घेतलेली आहेत ती इथं आपल्याला मोजून घ्यायची आहेत। तर खडूमुळे ही माप वाढलेली असतात, त्याच्यामुळे परफेक्ट आपण जिथं पॉइंट आखून घेतलेला आहे परफेक्ट त्याच मापावरती आपल्याला कटिंग करायची आहे। तर हा आहे मागच्या मुंड्याचा शेप। इथं आपल्याला 1/2 इंचावरती पॉइंट देऊन आणि पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला। त्याच्यानंतर मग आपण गळा ओपन केलेला आहे 1.25 इंचावरती। पुढच्या गळ्याची खोली आहे 6 इंच, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून इथं 6.5 इंचावरती खूण करून घेतली। त्याच्यानंतर लहान साईज आहे तर 30 साईज आहे म्हणून आपल्याला इथून टक्स पॉइंट मोजून घ्यायचा आहे। तर टक्स पॉइंट आहे 9 इंचावरती। वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी तर 9.5 इंचावरती अशा पद्धतीने खूण करून घेतली। आता आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मग इथं आपल्याला आपण ही मागची साईड कॉपी केलेली आहे। जेव्हा आपण पूर्ण ब्लाउज शिलाई करू तेव्हा आपल्याला कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन परफेक्ट माप टाकून आणि मगच आपल्याला ब्लाउजची फिटिंग करायची आहे। तर सर्वात आधी इथं आपल्याला क्रॉस पट्टी मोजून घ्यायची आहे। तर क्रॉस पट्टी इथं घेत आहे 3 इंचावरती आणि त्याच्यानंतर इथं मोजून घ्यायची आपल्याला 2 इंचावरती आणि अशा पद्धतीने जी काही क्रॉस पट्टी आहे तिचा मी शेप देऊन घेतला।
त्याच्यानंतर मग आपल्याला इथं 3 पीसचा जो काही टक्स असतो तो आपल्याला इथं किती इंचावरती घ्यायचा आहे, तर लहान साईज आहे म्हणून तो आपल्याला इथं 3 इंचावरती घ्यायचा आहे. आणि त्यातील इथं अंतर किती, जो काही आपण टक्स घेतो त्याचं अंतर किती घ्यायचं आहे, तर 1 इंच घेतलं तरी देखील चालेल किंवा मग 1.25 इंच घेतलं तरी देखील चालेल. तर मी इथं 1 इंच घेत आहे. इथं आपण हे अंतर घेतलं 3 इंच, परंतु ते आपल्याला वरती घ्यायचं आहे 3.5 इंच. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला बरोबर प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला. आता जी काही क्रॉस पट्टी आहे तिला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. इथं आपल्याला हे काही अंतर आपण टक्स देऊ तेव्हा इथं आपल्याला हे अंतर कमी पडेल, त्याच्यासाठी इथं वाढवून घ्यायचं आहे. आणि आय हुक साठी इथं आपल्याला 1/2 इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकतात मी अशा पद्धतीने जे काही माप आहेत ती वाढवून घेत आहे. क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं. तर याच्यासाठी आपल्याला इथं हे अंतर किती वाढवून घ्यायचं, तर आपण इथं हे अंतर वाढवून घ्यायचं आहे 2 इंच. आपण जो काही टक्स दिला आणि याच्यासाठी आपल्याला जे काही शिलाई मार्जिन लागेल त्याच्यासाठी इथं सुद्धा अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला 1/2 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. हे 1/2 इंच अंतर आणि मागच्या साईडला आपण जेव्हा टक्स देतो म्हणून इथं अर्धा इंच आपण कट केलं, ते अंतर असं 1/2 इंच अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं. हे 1/2 इंच अंतर आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं नाही. त्याच्यानंतर आपण जेव्हा ब्लाउज पूर्ण शिलाई करून झाला तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि जो काही एक्स्ट्राचा भाग असेल क्रॉस पट्टी ती आपल्याला कट करून घ्यायची. आणि हा इथून जो काही तिरका भाग येईल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर फायनली आता तुमच्या क्लिअर लक्षात आलेलं असेल. ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आणि पूर्ण उंची कट करून घेतली. त्याच्यानंतर मग शोल्डर घेतलं 5.25 इंच आणि मुंडा घेतला 5.25 इंच. गळा ओपन केला 2.25 इंचावरती आणि गळ्याची खोली तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. जो काही टक्स पॉइंट आहे तो 9 इंच आहे. वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 9.5 इंचावरती टक्स पॉइंट घेतला. 9.5 इंच टक्स मोजून घेतला. त्याच्यानंतर जी काही क्रॉस पट्टी आहे ती इथं मोजून घेतली 3 इंच आणि इथं घेतली 2.5 इंच. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला टक्स देण्यासाठी इथं हे अंतर लहान साईज आहे म्हणून हे अंतर, तर इथं हे अंतर घेतलं 3 इंच आणि मी इथं घेतलं 3.5 इंच. तरी वरच्या बाजूला अंतर 3.25 इंच घेतलं तरी देखील चालेल. मग इथं हा टक्स मी घेतला 1 इंचाचा आणि इथं हे अंतर मोजून घेतलं 1/2 इंच. इथून हे अंतर 1/2 इंच मोजून अशा पद्धतीने करून घेतलं. इथं टक्स घेतला म्हणून इथं हे अंतर वाढवून घेतलं 2 इंच आणि वरती वाढवून घेतलं अर्धा इंच. तर इथं मी हे पूर्ण ड्राफ्टिंग करून घेतली. याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. इथं आपल्याला कुठेही शिलाई मार्जिन काहीही ऍड करायची गरज नाही. तर बघू शकतात अगदी परफेक्ट पद्धतीने मी 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची इथं कटिंग करून घेतलेली आहे. मागची साईड आणि पुढची साईड पूर्ण रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर मग बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग हा डबल फोल्डचा अस्तर आहे तो मी 4 फोल्ड अशा पद्धतीने करून घेत आहे. बाहीची पूर्ण उंची आहे 10.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून 11.5 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या. त्याच्यानंतर मग आता 11.5 इंचाची बाही आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला इथं कॅफाईड घ्यायची आहे 3.5 इंच किंवा मग 3.25 इंच घेतली तरी देखील चालेल. तर मी इथं 3.25 इंच इतकी घेत आहे. त्याच्यानंतर मुंडा मोजून घ्यायचा. बाही कटिंग करण्यासाठी केव्हाही आपल्याला सेम याच पद्धतीने मुंडा हा मोजून घ्यायचा आहे. तर तो आहे 7.5 इंच. अशा पद्धतीने 7.5 इंच अंतर मोजून घेतलं आणि मध्ये सरळ रेष ओढून आणि तिचा मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे 9 इंच म्हणून मग इथं हे अंतर घेते 4.5 इंच. तर साईजनुसार दंडघेर
किंवा मग कमरेचा भाग कमी जास्त असू शकतो, म्हणून परफेक्ट तीच मापं टाकून आपल्याला ब्लाऊज हा शिलाई करून घ्यायचा। शिलाई करत असताना ब्लाऊजला परफेक्ट फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहे। नंतर मग इथं 1 इंचावरती आणि 1.5 इंचावरती 2 पॉइंट देऊन आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने 30 साइज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज डायरेक्ट अस्तरवरती अगदी सोप्या पद्धतीत मी इथं कटिंग करून घेतलेली आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि या ब्लाउजचा टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा।